वारीमध्ये नास्तिक संघटनांचा शिरकाव झालेला आहे। अर्बन नक्षलवादी शिरलेत असं आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं। वारीमध्ये भाषण देऊन बुद्धिभेद करण्याचा काहींचा प्रयत्न आहे असं मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। तर समाजाला घातक लोकांवर चौकशी करून कारवाई करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तर संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर राज्याला जेलमध्ये टाकणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। कायंदे इन्होंने ये आषाढ़ी वारी में अर्बन नक्सल लोगों ने घूसखोरी की है ऐसा एक मुद्दा उठाया था, तो इसकी जांच की जाएगी। और आषाढ़ी वारी तो हमारी बहुत ही पंढरपुर की एक सब हमारे वारकरी संप्रदाय है जो हर साल लाखों की संख्या में जाते हैं। और ऐसे आषाढ़ी वारी में ऐसे कुछ लोग अगर सामाजिक तत्व अगर घुसे होंगे तो निश्चित रूप से उनकी जांच की जाएगी, कार्रवाई की जाएगी, बिल्कुल कार्रवाई की जाएगी। मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका। ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही। आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं।